एक टीव्ही 15% नफ्याने विकला, तोच टीव्ही ₹400 जास्त घेऊन विकला असता, तर शेकडा 25% नफा झाला असता, तर टीव्हीची मूळ किंमत किती? असा प्रश्न दिलेला आहे. तर बघा ट्रिक्स काय ह्याच्यामागची? ट्रिक्स बघा, या दोघांची वजाबाकी करा. 15% आणि 25% किती आला? 10%. मग 10% बरोबर 400. तर तुम्हाला विचारलेलं मूळ किंमत किती? तर मूळ किंमत आपण नेहमी 100% मानत असतो. तर ह्याला 10 ने गुणल्यानंतर 100 होतात. तर ह्याला सुद्धा 10 ने गुणा, म्हणजे याच्यावरती एक शून्य ठेवा. 4000 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे आणि ही आहे तुमची ट्रिक. आता समजा तुम्हाला ह्याचा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. काय झालं एक्झॅक्टली गणितात काय होतंय ते पण कळणं गरजेचं आहे. नुसतंच हवेत गोळीबार करून काय अर्थ नसतो. पण त्याच्यामागे कन्सेप्ट काय बघा. एक टीव्ही 15% नफ्याने विकला. म्हणजे माझ्याजवळ ₹100 ची गोष्ट आहे. ठीक आहे. मी खरेदी केली 100ला आणि तो विकला मी कितीला? ₹15 नफ्याने विकला, म्हणजे ₹15 जास्त घेऊन विकला. तो विकला गेला असेल माझ्याकडून 115ला. आता त्याच्यामध्ये काय म्हणतो, की ₹400 जास्त घेऊन विकला असता. मी समजा 400 न मानता मी मानतोय, की मी काहीतरी रुपये XY दिले असते त्याला. ठीक आहे. अधिक दिले असते. एवढा रुपये जर अधिक घेऊन विकला असता, ह्याच्यावरती मी X 115 अधिक Y करून विकला असता, तर तो कितीला विकला गेला असता? तर तो म्हटला, की 25% नफा झाला असता. म्हणजे खरेदी तर काहीच बदलत नाही. माझी खरेदी किती आहे? मूळ किंमत आहे 100. खरेदी किंमत आहे 100. मग तो विकला असता कितीला? ₹25 जास्तला. मग तो विकल्या कितीला गेला असता? 125. मग तुम्ही काय म्हटलं असता, की 115 प्लस Y बरोबर किती? बरोबर आले असते 125. मग Y बरोबर किती आला असता? Y बरोबर आला असता 125 वजा 115 बरोबर Y बरोबर आला असतं 10. Y बरोबर 10 आलं असतं, म्हणजे हा जो फरक आहे तो तुम्हाला किती दिलाय? 400. 400 नसून हा 10 आहे. मग 100 बरोबर किती? तर तुम्ही लिहिलं असतं 4000. ठीक आहे. हे असं पण सॉल्व्ह झालं असतं. ह्याला अजून सिम्प्लिफाय कसं करता येईल बघा. ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? समजा 115 ची गोष्ट आहे. मी त्याच्यावरती अजून ₹10 घेऊन विकले असते. अजून 10% जास्त दिले असते तर 125ला गेले असते. बरोबर ना? ह्याच्या 115ला विकली, त्याच्यावरती अजून ₹10 दिले असते, तर ते 125 झाले असते. पण गणितात काय दिलं, की ₹10 नसून हे ₹400 आणि तुम्हाला विचारलं, की मूळ किंमत किंवा खरेदी किंमत किती? तर खरेदी किंमत आहे 100. 100 बरोबर किती? याला 10 ने गुणलं, इकडेही 10 ने गुणा. किती येणार आहे? किंवा तिरकस गुणाकार केला तरी उत्तर काय येणार आहे? ₹4000. कसंही सॉल्व्ह केलं तरी उत्तर तेच येतं. तुमचे काही गणित असतील तर ह्या आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवा. आपली ₹59 ची महिनेवारी मंथली मेंबरशिप आहे. याच्यामध्ये एक ऑटो पेचा ऑप्शन आहे. हा आपला WhatsApp चॅनल सुद्धा आहे. धन्यवाद.